नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्त्या दाखवत आहे, कारण आम्ही आमच्या घरी गणपती दरवर्षी आणतो. त्यासाठी आम्ही बुकिंग करायला गेलो होतो. एकदम छान अशा ह्या सगळ्यात छोट्या साईजच्या मूर्त्या होत्या बघा. त्याच्यानंतर ह्या 1 ते 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. एकदम छान अशा सगळ्या मूर्त्या बघितल्यानंतर कोणती मूर्ती घ्यावी हे समजत नव्हतं. आणि रत्नागिरीमध्ये कसं असतं, आधीच गणपती बुक करावे लागतात, नाही तर ज्या दिवशी गणपती आणायचा त्या दिवशी गणपती अजिबात मिळत नाही. मग असेच आरूचे पप्पा आणि आरू आतमध्ये गणपती पाहत होते, कोणता घ्यावा कोणता नाही. आणि हे प्लास्टिकमध्ये जे कवर केलेले आहेत ते बुक झालेले असतात ऑलरेडी, आणि जे बिना कवरमध्ये असतात ते बुकिंगचे असतात. ह्याच्यामध्ये चूज करून आपल्याला एक गणपती बघायचा होता बघा. हे दोघे बघत होते की कोणता घ्यायचा कोणता नाही. एकदम छान अशा छान मूर्त्या होत्या. कोणत्या साईजचा घ्यायचा कोणत्या नाही. आणि इकडे खूप कंडिशन अशी असते की सगळे गणपती ऑलरेडी बुकिंग झालेले असतात, आणि ते आधीच बुक केले तर भेटत नाही, तर गणपतीच्या दिवशी आपल्याला एकही गणपती बघायला मिळणार नाही. तसं म्हणायला सगळ्याच मूर्त्या खूप छान होत्या. त्याच्यापैकी ही एक आवडलेली, आणि दुसरी ही अर्णवला आवडलेली छोटी बाल गणेशाची. आणि ही तिसरी मूर्ती होती ती आम्हाला तिघांना पण आवडली. खूप मस्त होती आणि 2 फुटाची आहे. एकदम छान सुबक अशी आहे. ही पण एक मस्त अशी मूर्ती होती. नंतर ही आमची फायनल मूर्ती आम्ही बुक करून झाली. एकदम छान अशा मूर्त्या असतात. एकदम मस्त बघा. ही आता ही फायनल आमची मूर्ती आम्ही आमच्या गणपती बाप्पाला घरी घेऊन येणार. एकदम मस्त बघा, दिसायला किती छान दिसत आहे. एकदम सुंदर. आणि इकडच्या साईडला रत्नागिरी कोकणामध्ये नंतर मूर्त्या भेटत नाही, त्याच्यामुळे आधीच बुकिंग करावं लागतं. तरी आम्हाला बुकिंग करायला खूप लेट झालेला होता. अशा प्रकारे आता हे आमचे गणपती बाप्पा बुकिंग झालेले आहेत आमच्या घरी येण्यासाठी. त्यांचा आशीर्वाद तुमच्या आमच्यावर असाच राहो. गणपती बाप्पा मोरया.